भोपाळ दुर्घटनेसारखा अगदी विनाशकारी प्रकल्प आपल्या रत्नागिरीच्या मानगुटीवर बसलाय आणि त्याच प्रकल्पाच्या विरोधात इथे धरणं आंदोलन चाललंय, जे माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हेच धरणं आंदोलन ज्यांनी इथे पुकारलेलं आहे ते म्हणजे अशोकराव जाधव आणि राजू आमरे गेल्या 27 दिवसापासून इथे बसलेले आहेत. आणि यांचं हे आंदोलन नक्की कशासाठी चाललंय ते आपण समजून घेऊया. कारण हे सगळं गुपितच होतं, त्याच्यावर कोणालाच काही माहीत नव्हतं. म्हटलं मी थोडी माहिती घेतो आणि करतो. मग तोपर्यंत डिसेंबरची 12-15 तारीख आली. त्यानंतर पुन्हा ही माहिती गोळा करण्यात काही दिवस माझे गेले. म्हणून मी 22 डिसेंबरला याची माहिती गोळा केल्यानंतर कलेक्टरला एक पत्र दिलं. आता कलेक्टरना आम्ही सांगितलं, 4-5 लोकांनी निवेदन दिलं की इथं जे पिपास तयार होतोय ते पिपास लिक्विड तयार व्हायला आमची विरोध आहे आणि आपण त्याला बंदी करावी. बाकीचं काय मी फॅक्टरी बंद करावी वगैरे, फक्त हे पिपास बंद करावे असं मी त्यांना म्हटलं. आणि म्हटलं आम्हाला 4 दिवसामध्ये याचं उत्तर द्या, काय याची चौकशी लावा. तर ते ठीक आहे बघतो असं त्यांनी जरा उडवाउडी केली. म्हणून चिपळूणमध्ये 29 तारखेला आम्ही एक बैठक लावली. 29 डिसेंबरला 29 डिसेंबरला बैठक लावल्यानंतर काही मंडळी, त्याच्यामध्ये आजी माझी मंडळी सुद्धा, जे पदाधिकारी होते ते आले. आम्ही त्यांना म्हटले की तुम्ही याच्यामध्ये लिडरशिप करा, आमचं काय म्हणणं नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मानववंश वाचवायचा आहे, प्रदूषण होऊ द्यायचं नाही आहे आणि पाणी दूषित होऊ द्यायचं नाही. जल संपत्ती पाणी हे आपल्याला वाचवायचं. 5 तारखेला मोर्चाचं नियोजन केलं होतं आम्ही. मीच आयुक्त जाहीर केलं होतं खरं सांगायचं म्हणजे. पण हे साहेब यांच्यामुळेच मी आज 27-28 दिवस आम्ही इथं बसतो. असं काय नाही आहे ते आहे, त्याच्यावर लपवण्यासारखं आहे. आणि ते आणि आमची नाळ एवढी जुळली मतं की ते म्हणजे वाटेल ते झालं तरी आपण यांना आता हाकलायचं. मी 8 तारखेला मोर्चा ठरल्याप्रमाणे काढला. मोर्चा 150-200 लोक आले. आल्यानंतर एका खेरडीमधल्या एका माणसाने आम्ही प्रति मोर्चा काढू कामगारांसाठी वगैरे असं अनाउन्समेंट केली. त्यामुळे 200-250 पोलीस इथं लागले काय. पण आम्ही मोर्चा काढला. मोर्चाला त्या मोर्चाच्या दिवशी आम्ही ज्या शिष्टमंडळ घेऊन आत गेलो त्यामुळे खरं म्हणजे कलेक्टरनी, प्रशासनाने आमचा मोर्चाचा अवमान केला. तो असा केला की कोणाला पाठवलं मोर्चात चर्चा करायला? एका PIला, एका नायब तहसीलदारला, तहसीलदार पण नाही, नायब तहसीलदारला. आणि मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 20 तारखेपर्यंतची मुदत देतो, हे बंद करा प्रोडक्ट. आम्ही चालू आहे म्हणतो असं नाही, तर कंपनी सुद्धा म्हणते आमच्याकडे चालू आहे, आम्ही प्रोडक्ट काढतो. आणि जर ते झालं नाही तर 21 जानेवारीला आम्ही इथे धरणं धरून बसणार. एकदा शब्द गेलाय ना तो पूर्ण करायला माघार घ्यायचा. आणि तुम्ही 1 इंच जरी अशा इंडस्ट्रीज याच्यामध्ये माघार आलात तर तुम्ही बदनाम व्हा की तुम्ही मॅनेजर. कारण इथं सगळी तीच परिस्थिती आहे, सगळीकडे तेच आहे. लोक सगळं तेच. आता 27 दिवस झाले, आज लोक जरा मोकळे झाले. ते म्हटले आता आम्ही सगळे म्हणजे लोकांनी सुद्धा आमची परीक्षा घेतली. 27 दिवस किती टिकता येते. आम्ही म्हटलं तर ठीक आहे, म्हटलं आम्ही हे गेल्याशिवाय इथनं हलणार नाही. 21 तारखेला सकाळी कंपनीतून आम्हाला चहा पाठवला, आम्ही काय तो घेतला नाही. दुपारी पाठवला, आम्ही काय तो घेतला नाही. नंतर कंपनीमध्ये तोपर्यंत बसायचं ठरलं होतं, तोपर्यंत आम्ही एकदा फक्त बाथरूमला जाऊन आम्ही आलो. तर त्यांचाच गार्ड, सिक्युरिटी गार्ड मला घेऊन गेला, ते बाथरूमला जाऊन आणि परत आम्ही घेऊन आलो. त्याच्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की नाही, तुम्ही तिकडे जाऊ नका, ते इकडे येणार. आम्ही म्हटलं मान्य. तरी सुद्धा या लोकांनी, कंपनीच्या लोकांनी उठवलं की यांचं सगळ्यांचं जेवण खाणं पाणं आमच्याकडेच आहे. प्रलोभनं तर खूप आली इथे काय, पण आम्ही ती धुडकावून लावली. आम्हाला म्हटलं आम्हाला तुमच्याशी या विषयावर बोलायचं नाही, तुम्ही आलात, भेटलात, आनंद आहे, निघा. 23 तारखेला आम्हाला यांनी पत्र दिलं तिसऱ्या दिवशी की तुमची शब्द बघा त्यांनी काय वापरला, तुमची डिमांड काय. आम्ही म्हटलं आमचं डिमांड एकच आहे की पिपास बंद करा, ह्याच्या पलीकडे काही नाही. मग हे तुम्हाला काय त्रास होतो? तर मी म्हटलं आम्हाला त्रास होण्याचा गोष्ट नाही आहे, आमचं जगणं झालेलं आहे. पण आमच्या मुलांचं, आमचं आताच बरोबर झालेलं, पुढच्या महिलांचं, त्यांच्या बालकांचं, आताच्या लहान मुलांचं, हे सगळं वाचलं पाहिजे. त्याने आम्हाला जे उत्तर दिलं 29 तारखेला, त्याच्यामध्ये असं म्हणाले, नाही 27 तारखेला असं म्हणाले की हा कुठेच प्रॉब्लेम नाही आहे, या देशात चालू आहे, इथं चालू आहे, ते चालू आहे. आम्ही त्यांना पुराव्यानिशी उत्तर दिलं की कोणत्या देशात कोणत्या तारखेला बंद झालेला आहे आणि त्यांच्याकडे पुरावा काय म्हणे. म्हणजे इटलीमध्ये 3.5 लाख लोक बाधित झाले, 4,000 लोक मेले. याच्यापेक्षा जागतिक स्तरावर मोठा पुरावा काय असू शकतो की ते 8-10 प्रकारचं जे काही पिपास लिक्विड बनवत आहेत
त्याच्यामध्ये पिपास टाकल्याशिवाय ते होतच नाहीये. म्हणून आम्ही 29 तारखेला तिथे जेव्हा गेलो तेव्हा मी ते त्यांना विचारलं की तुम्ही पालकमंत्र्यावर अशी काय जादू केलीत उदय सामंतांच्यावर की ते भर सभेत खोटं बोलले की असं काय इथे कारखान्यात चालू नाही. इतकंच नव्हे तर या राज्याचे उपमुख्यमंत्री परवा 24 तारखेला आले होते. त्यांनी चिपळूणच्या जाहीर सभेत सांगितलं की ते बंद आहे म्हणून. चालू आहे, आत्ताही चालू आहे. त्यांनी आम्हाला या लेखी क्षणी चालू दिलंय, आहे. त्यांनी लेखी दिलं. आम्ही प्रोडक्शन काढतो. आम्ही चालू आहे म्हणतो असं नाही, तर कंपनी सुद्धा म्हणते आमच्याकडे चालू आहे, आम्ही प्रोडक्ट काढतो. तर या सगळ्या केमिकल 27% लोक कॅन्सरग्रस्त आहेत आणि इथून रोज हजारडसचे टँकर्स आणि ट्रक इथून रोज आमच्या समोरून रोज जात आहेत. काही हजारडस कसं असतं ते सुकं असतं ते 12 चाकीच्या डंपरनी जात आहेत आणि जे लिक्विड आहे ते टँकर. टँकरने जात आहे. बरेच टँकर सांगतात आम्ही तळोजाला सोडतो, पण तळोजामध्ये हे टँकर गेल्याचं आम्ही प्रदूषण विभागाकडे त्यांच्याकडे ते नोंद माहिती असते. अधिकार मागवला. माहिती अधिकाराखाली आम्ही त्याचे 5 हे मागवले. ते म्हणतात आम्ही तिराईताची माहिती देऊ शकत नाही. ऍक्च्युली परिस्थिती अशी आहे, हे टँकर तळोजापर्यंत जातच. हे ह्याचा जो कशेळीचा बोगदा आहे तिथं सोडले जातात. सांगलीच्या बाजूला जाताना आंबा घाटात सोडले जातात आणि घाटातून सगळे सोडले जातात. आता हे पिपासचं पाणी जातं कुठे? जमिनीतच ना. जमिनीत गेलेलं पिपासचं पाणी शेवटी नद्या नाल्यालाच मिळणार आहे काय. आता या अशा पद्धतीने हे जर करत असेल तर हे हटवण्यासाठी तर बसणं योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा जनतेने विचार करावा. आम्हाला वाटतं आज काही कुणाला बाद होईल अशातला भाग नाही. कदाचित आम्हालाही बाधा इथं झालेली असेल गेल्या 27 दिवसात, पण आमचं असं म्हणणं आहे की पुढच्या पिढ्या तरी वाचल्या पाहिजेत. एक मिनिट सांगतो, याचं उत्तर देतो मी. ह्या कंपनीमध्ये सगळे रोजगार आहेत ते आता 200 त्यातले परमनंट आहेत 120. बाकी कुणीला ते परमनंट करत नाहीयेत. हे सगळे भैया बिया आणून त्यांच्याकडे ते काम. त्यातल्या गेल्या ते असं सांगतात आम्हाला आम्ही यांची आरोग्य तपासणी करतो, आम्ही करतो, पण प्रत्यक्षात केली जात नाही. बरं यांचेच डॉक्टर हे जे निकष देतील तीच तपासणी, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता रोजगारावर गदा आणतात असं जर म्हणणं असं आहे तर 10 लाख लोक मरण्यापेक्षा 200 लोकांचे 120 लोकांचे रोजगार गेलेले बरे की वाईट. त्या 5-7 वर्षामध्ये मी तुम्हाला आता सांगतो अधिकृत की याच एरियामध्ये नव्हे तर या सगळ्या केमिकल 27% लोक कॅन्सरग्रस्त आहेत. रोज वाढतंय, टक्केवारी वाढते टक्के. रोज. इथे प्रत्येक घरामागे एक कॅन्सर आता तयार झालाय. आता दुसरं आता किडनी, ह्याच्यामुळे किडनी, लिव्हर, काय हृदयरोग यांचे प्रमाण वाढणार आहे. वैंधत्व येणार स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये, बाळंतपणामध्ये सुद्धा वैंधत्व डिलिव्हरीमध्ये येणार. मग असं पिपास इथं बनवू द्यायचं का, हा प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा. कारण जो मनाला प्रश्न विचारेल त्याची पुढची पिढी सुद्धा इथंच जन्माला येणार आहे, याच रत्नागिरी जिल्ह्यात जन्माला येणार आहे. आणि दुसरे असं की याचा एरिया जो आहे तो 200 किलोमीटरचा बाधित आहे. 200 किलोमीटरचा बाधित आहे. आता हे जे पाणी सोडतायत, आता बघा इथं आपल्या पाठीमागे टाकी दिसते, त्याच्यात ते अजून पाणी सोडत नाहीयेत कारण ते याला जमलं नाही, जोडलेलं पण यांनी आज बोरवेल मारलेले आहेत. ड्रेनेज आहे, पाणी जिरवायचं जमिनीमध्ये. पाणी जमिनीमध्ये जिरवलं तर त्याचं पिपास तिथंच राहणार ना, ते पाण्यातनं जाणार ना खाली जमिनीत. कोकण म्हणजे तरी डम्पिंग ग्राउंडच केलंय. कुठली कंपनी आली कोकणात, कुठली कंपनी जावा ना गोव्याला न्या, कंपनी हिंमत दाखवा. इथे जी MIDC आलेली आहे त्याच्यासाठी ह्यांचं सांडपाणी शुद्ध करून सोडायला एक CETB नाव माझ्या बंगल्याच्या बाजूलाच घराच्या बाजूला आहे. 35 वर्ष मी त्यांच्यावर भांडतोय. त्याच्यावर त्यांची पंखी फिरले की वास येतो. पण या एका कंपनीची कॅपॅसिटी ठरलेली 5,000 लिटर तुम्ही पाणी सोडायचं. मग अशा जवळजवळ 250 कंपन्या आज इथे आहेत. मग त्याचं किती होणार पाणी? 5,000 प्रमाणे तर एवढं. पण तेवढी क्षमताच नाही ते पाणी शुद्ध करून सोडायची. मग काय करतात? मग CETB जे प्लांट आहे, जे या कंपन्यांच्या मालकांनी काढलेली सोसायटी स्वतःची, आता स्वतःचं पाणी जर असेल तर तो माणूस काय करणार? तो काही करू शकतो त्याला वाचायसाठी. मग 5,000 लिटरची जर क्षमता आहे, ती कंपनी 20,000 सोडते. बरं 20,000 सोडताना 20,000 सोडणं शक्य नाही, पण तिथली जी मुलं काम करतात त्यांना पैसे देऊन ते गपचूप रात्रीचं न प्रक्रिया करता पाणी समुद्रात सोडलं जाते. हजारो वेळा, किती वेळा मासे मेलेत ते सोडल्याच्यानंतर. आता मग त्याच्यात पण त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला. मग त्यांनी काय केलं की स्वतःच बोरिंग मारलं. प्रत्येक कंपनी बोरिंग आहे, कारण जिरवायचं कुठं, कारण सोडू पण शकत नाही. मग हे काय करणार? आणि हे जे आमचं कोकण आहे, हे जे कोकण आम्ही सुंदर, आम्हाला देवाने दिलेली देणगी दिली. म्हणजे आमचं कोकण म्हणजे काय, तुम्हाला काय डम्पिंग ग्राउंडच झालंय आज. एवढं सुंदर कोकण, जे आज जो थायलंड देश आहे तो पर्यटनावरती जगतोय पूर्ण. त्याची इकॉनॉमी. आमचं चॅलेंज आहे की तुम्ही आमच्या कोकणाला फक्त सपोर्ट थोडा करा,
सरकारने. आमची तुमची इकॉनॉमी ना सगळं तुमच्या महाराष्ट्राचं आम्ही चालवून देऊ, एवढं आमच्याकडे पोटेन्शियल आहे आता पर्यटनापासून सगळं. थायलंडपेक्षा 10 पटीने चांगलं आहे. मग ते डेव्हलप न करता तुम्ही आणून आमच्या कोकणाची निसर्गाची वाट लावता. आज कोकणाची जंगलतोड झाली अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याची. आज श्वास कसा घेणार? एक झाड बरं झाड सांगतो, झाड फॉरेस्टवाले सांगतात कायदा आहे 4 झाडं लावायची. म्हटलं एक तरी प्लॉट मला दाखवून द्या, झाड तोडले 4 झाडं जगलेली कुठे? मग हे जर तुम्ही म्हणजे आमच्या कोकणाची वाट लावायला मंत्र्यांनी पैसे घ्यायचे, अरे कसले पैसे घेताय? आम्हाला तुमची पिढी पण बरबाद होणार आहे, तुमची मुलं पण बरबाद आमच्यावर होणार आहे. म्हणून माझं एक विनंती आहे की मंत्र्यांना आणि ते अधिकारी जे असतील बोर्डावरची, तुम्ही पैसे घ्या पण चांगल्या कामाचे घ्या, आमचं काही म्हणणं नाही. पण जनतेला जर या मुलाबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं असेल तर तुम्हाला वरचा देव आहे ना हा पण सोडणार. आणि जो माणूस एक मी आज या पैसे खाणाऱ्या लोकांना आवाहन करतोय, मी ठोकून सांगतोय की जो ह्याचे पैसे खातो आणि जो पर्यावरणाच्या विरोधात जातो त्याला पर्यावरण कधी सोडत नाही. अमेरिकेची पूर बघा, बाकीची पूर बघा, चायनाची. म्हणून पर्यावरणाच्या विरुद्ध जाऊ नका. तुम्हाला हा वरचा जो देव आहे हा आमचा कोकणात देव तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे मुंबईची पण वाट लागणार, पालघर पण जाणार. म्हणजे तुम्ही काय अख्खं सगळं महाराष्ट्रात वाट लावायची ठरलं का काय? नियमाप्रमाणे 33% जंगल असणं आवश्यक आहे. कोकणामध्ये तुमच्या घराच्या दारातलं झाड आणि माझ्या घरातलं झाड धरून सुद्धा ते 40-50% म्हणतात, म्हणून ते तोडायला परवानगी. प्रदूषण निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद झाल्या पाहिजेत. याचा अर्थ रोजगार ठेवून असं नाही, प्रदूषणामध्ये सुद्धा जे काही आरोग्याला घातक नाहीत अशा प्रकारची रसायनं करायला कोणाचेच विरोध नाहीये. एवढ्या वर्षात गेल्या 40-45 वर्षामध्ये लक्ष्मीलाच का विरोध होतोय? का विरोध होतोय? तर त्याच्या पाठचा लक्ष्मीचा जो पाठचा इतिहास आहे तो इतिहास लक्षात घेता बरं त्यांनी हाकलून लावलेली भंगारात उचलून आणि ही कंपनी लावली. 2023 पासून जी लावली आणि 25 पासून त्यांनी चालू केली, प्रोडक्शन चालू. आणि ते मोठ्या तोंडाने सांगतात या देशाचा मंत्री, केंद्रीय मंत्री विचारमध्ये सांगतो, राज्यसभेमध्ये सांगतो की आम्ही सगळे कायदे बनवून आणले आहेत. पिपाचा कायदाच भारतात तयार नाही तर तुम्ही कुठे सगळे कायदे कुठे? सरकारने आमचा तसा स्पष्ट आरोप आहे, करोनामध्ये सगळे लोक मेले नाही, पण या कंपनीद्वारे आता लोक मारायलाही आणले. बरं यांचा गोयंका जो आहे हर्षवर्धन गोयंका, त्याला म्हणून इथे येऊन राहा ना. आमचं तुमच्या मार्फत असं आव्हान असं आहे, या जिल्ह्याचा कलेक्टर असेल, SP असेल, क्लास 1 ऑफिसर असतील, जे असतील प्रदूषण अधिकारी आहेत सगळ्यांनी 1 वर्ष इथे राहावा. बघूया त्यांचे पगार आम्ही लोक वर्गाने काढून देऊ, पण 1 वर्ष राहा, 1 वर्ष इथलं पाणी प्या. एकाच्या बोटावर लिक्विड पडलं त्याचं बोट कापून टाकावं लागलं, बोट कापून टाकायला परत. इतकं भयानक आहे. आणि गेल्या वर्षी तर स्फोट झाला, तो नाही तो स्फोटचा तिकडनं गेला ना, तो स्फोट जो झाला आणि तो स्फोटाचं जे हे गेलं जे ठिणगी ती 1.5 किलोमीटर गेली, 1.5 किलोमीटर. आणि हायवेच्या पलीकडे जाऊन तिथे गाड्यांचे कलर गेले ह्या कंपनीमुळे. आणि कंपनीने भरून दिलं, आणि कंपनी भरून त्याचं दिलंय. आणि कसला पुरावा? मग आम्हाला आमचं म्हणणं आहे जर आता सुरू झाले तर 1.5 किलोमीटर गेले. मग आम्ही जे म्हणतोय जे जो हे आलेला आहे तो 200 किलोमीटर जर परिसर जर बाधित होत असेल तर 200 किलोमीटरची कुठं माहिती आहे? इथून तर पनवेल आणि कोल्हापूर एवढा. आणि आता हे जे डम्पिंग जे चाललंय हे उचलून तळोजाला चाललंय. मग तळोजाला जर तुम्ही जर ते हे जर पिपा जर डम्पिंग केलं तर तिथून मुंबई आणि पालघर एकदम जवळ आहे. मग 200 किलोमीटरच्या म्हणजे मुंबईची पण वाट लागणार, पालघर पण जाणार. म्हणजे तुम्ही काय अख्खं सगळं महाराष्ट्राचं वाट लावायची ठरलं की काय? कोकणासोबत महाराष्ट्र लोक. मला व्यक्तीच्या कोणाला दोष नाही द्यायचा, कुठल्या पक्षाला आम्हाला दोष नाही द्यायचा आहे. आमचं असं म्हणे तुम्ही माणसंच आहात ना. अरे माणूस जगला तर सगळं जगणार आहे. मी केमिकल मध्ये उडी टाकीत CTPच्या 7 दिवस ICU मध्ये होतो. त्यानंतर त्या म्हटलं की आम्ही याच्यामध्ये भाग घेऊ. मगाशी तर ती एक रडायलाच लागली काय ती म्हणजे एवढ्या उन्हात वगैरे तुम्ही. म्हटलं आता काही इलाज नाही, आम्ही बसणार. आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही समाधी घेतल्यासारखे, काय झालं तरी हरकत नाही. जोपर्यंत पिपास बंद नाही तोपर्यंत आम्ही ते उठणार नाही. काय आम्हाला 2 ओळीचं पत्र लिहून दिलं आम्ही पिपास की आम्ही पिपासचं प्रोडक्शन बंद करतो. आम्ही आता उठू. कोणाची परवानगी घ्यायची आम्हाला? पैसे खाणं एवढाच तुमचा धंदा आहे? इथला प्रांत येत नाही, ते बाई आहे ती कोणी सावंत नावाची, परवाच नाही त्यांना, ती येत नाही. इथला तहसीलदार येत नाही. त्यांना काय सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे MIDCच्या महाराष्ट्राचा चेअरमन हा ह्या तालुक्यातला आहे. या तालुक्यातला आमदार, गृहराज्यमंत्री या तालुक्यातला, तो सुद्धा येत नाही की आपल्या माणसांच्या गृहराज्यमंत्र्याची खरी जबाबदारी आहे. पण नाही, हा तो पोरगा आमच्या मुलासारखा आम्ही म्हणणार नाही, पण त्याचं कर्तव्य तो बजावत नाहीत नाही ही मुलं. त्यांनी येऊन कमी कमी हेक्टर घाला पाहिजे. हे काय चाललंय माझ्या त्यांनी खरं म्हणजे
ऍक्शनच घ्यायला पाहिजे. ऍक्शन घेऊन हे बंद केलं पाहिजे. या गावचा लोटे गावचा माजी उपसरपंच कडू त्याची गाडी त्याच्यात बाद झाली ते मगाशी त्याने मुलाखतीत सांगितलं. हम्म. हो. आणि या सगळ्या गाड्यांचे पैसे त्यांनी भरून दिले. मग तुमची इथून चूक 150 नाही तर भरता का किलोमीटर मग तुम्ही पैसे? कशाला भरता? आमचं म्हणणं आहे का तुमचं केमिकल नाही ना मग भरता का? आणि जर हवेतनं जाऊन जर त्यावर पडतंय आणि जर कलर जर असेल तर माणसाचं जिवंत माणसाचं काय? हा आमचा प्रश्न आहे. मग जिवंत माणूस काहीच नाही. ही कंपनी ह्याच्यामध्ये बंद झाली इटलीमध्ये. त्यांच्या सगळ्या डायरेक्टर्सना शिक्षा झाली 144 वर्षाची. त्यातला 6.5 वर्ष सजा शिक्षा भोगलेला सजा भोगलेला डायरेक्टर यांनी इथं आणलाय डायरेक्टर आणले आणि सगळं पॅटर्न पेटंट तेच वापरतात. तेच कुठलंही घेतलंय patent विकत. मध्ये बदल नाही. आता लोक असं म्हणत असतील कदाचित अशोकराव जाधव राजीव आमरे अतिशय त्यांना फार पुढचं कळतं काय म्हणून बसले. म्हणून म्हटलं होय आम्हाला पुढचं कळतं, पुढचं पिढी जगली पाहिजे, हा देश राहिला पाहिजे म्हणून आम्ही बसलो. मी शेवटी कंटाळलो यांना अर्ज देऊन सगळ्यांना. अगदी रामदास कदम मंत्री होते त्यांना पासून सगळ्यांना. शेवटी मी सांगितलं याच्यात उडी टाकेन. मी केमिकल मध्ये उडी टाकीन CTPच्या. 7 दिवस ICU मध्ये होतो. किती 7 हे बघा माझं गेले बघा. केमिकल उडी टाकणार मी एक म्हणतात ना कोण लढत नाही. माझं कपाट MPCच्या ह्यांनी भरलेलं आहे सगळं. आता दाखवतो मला. 7 दिवस ICU. मग जेव्हा मी ICU मध्ये होतो तो एकतरी तो कोल्हापूरचा तो साहेब होता तो इथला एकतरी मला बघायला यायचं. म्हणजे तुम्ही मेलात तरी बघायला येऊ शकत नाही. तुमचं डिपार्टमेंट आहे ना. मग तुम्हाला असे हे लोक आहेत. मी 35 वर्ष भांडतो यांच्यावर. नागपूरला घेऊन जा ना म्हणावं. हे नाही ना हिंमत असेल तर नागपूरला. लांजातले लोक तसेच एकदा 90 दिवस बसले होते डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये. 90 दिवस तरी सुद्धा निर्णय नाही. म्हणजे घराच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड केले नगरपालिका तरी नाही. म्हणजे इथे सगळे फक्त पैसे खाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं. बरं ज्या दिवशी एक जे मुद्दा भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना पहिल्यांदा सस्पेंड करा आणि मुख्यमंत्री त्यांना सस्पेंड करत असं वाटत नाही. कारण या जिल्ह्यातून प्रत्येक खात्याकडून किमान 50 लाख रुपये दर महिना राज्य सरकारला जातात. मग तो महसूल विभागाचा तहसीलदार असो, प्रांत असो, जिल्हाधिकारी, सगळ्यांच्याकडे कोट्यावधी रुपये दर महिन्याला कमीत कमी 5 ते 7 कोटीचा हप्ता प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे जातो. कशाला चौक मरणात का लोक म्हणतील. नागपूरला घेऊन जा ना म्हणावं. हे नाही ना हिंमत असेल तर नागपूरला. कंपनीवर जे आम्ही पत्र दिलं जेव्हा आमचे पत्र 2-3 झाले कंपनीने आम्हाला उत्तर दिलं. उत्तर असं दिलं की आम्ही पिपास बनवतो. आजपर्यंत कंपनीने कधी उत्तर नव्हतं दिलं. मंत्री पण खोटं बोलत होते की इथं काहीच बनत नाही. पण कंपनी आम्हाला लेखी उत्तर दिलं आम्ही पिपास बनवतो. तो आमच्याकडे पुरावा झालेला आहे. आता तो प्रश्न मला दुसरा विषय असा आहे की त्यांनी आम्हाला असं एक पत्रात लिहून दिलं की सगळ्या जगामध्ये पिपास सुरू आहे आणि तुम्ही विरोध आम्हाला का करता. काय म्हणते लेखी आमच्याकडे पुरावा येतो. पुरावा आम्ही दाखवणार आहोत. कोर्ट आम्ही काय ठेवणार नाही. तुम्ही तुम्ही आम्हाला बारकाटी का करता. मग त्यांनी आम्ही त्याला सांगितलं ज्या जगामध्ये ज्या तारखेला कंपन्या बंद झाल्या ती बंदी आले जपान असू दे, चीन असू दे, अमेरिका असू दे, सगळे यांचे आमच्याकडे पुरावे आहेत. कुठल्या दिवशी ह्या प्रोडक्टला बॅन झाले. मग सगळ्या जगातलं बॅन दिलं असताना तुम्ही का हे करता. आणि आम्हाला असं उलट विचारतायत की जगात चालू आहे मग तुम्ही आंदोलन का करता. म्हणजे आम्हाला फसवायचा प्रयत्न ही कंपनी आम्हाला अशी करते की तुम्हाला सगळं काय माहिती नाही. पण आमच्याकडे साहेब आमच्याकडे एवढे पुरावे आहेत. कुठल्या तारखेला किती वाजता कंपनी बॅन केली हे सगळं आम्ही आणून ठेवलं. आणि एवढी चॅप्टरगी ही अशी कंपनी करते. आम्हाला हे माहिती आहे. हे सगळं करत असताना या गोष्टी होतील. कदाचित आमच्यावर हल्ले पण होतील. हल्ले होऊन आम्ही कदाचित त्याच्यामध्ये मरू पण. आम्हाला मरण सुद्धा पत्करावं लागेल. पण हे मरण वाया जाणार नाही. त्यामुळे किमान सगळी इथली आत्ताची जी युवक पिढी आहेत लोक आहेत ते तरी पेटून उठतील आणि ही कंपनी पेटवतील. आम्ही आमचं प्राण द्यायला सुद्धा तयार आहेत. मागच्या वेळेला आम्ही म्हटलं तर प्राण गेले तरी हरकत नाही पण आम्ही इथं हटणार. सरकारची आम्हाला काही गरज नाही. आम्ही जोपर्यंत पिपास बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. मग काही होते कारण आम्ही ठरवलंय तर ठरवले. आणि साला सच्चा मराठा आहे. एकदा बोलला की तो बोललाच. मरेंगे नाही तो मारेंगे. पण हे तुम्ही हायलाइट करा की आम्ही मरणावर सुद्धा उठलेलो आहोत. मरण पत्करायला हरकत नाही कारण हे राज्य सरकार ते करणार. आमचं असं त्यांना चॅलेंज आहे की असं म्हणणार नाही इथं येऊन एक 10 दिवस बसा. हे CATPचं आणि हे सगळं पाणी जे जमिनीत जिरवतात ते कुठे जातं. समुद्रामध्ये.
रत्नागिरीत समुद्र नाहीये. पूर्वी दाभोळ खाडीमध्ये आमचं गणित नाही, जवळजवळ 144 126 की 144 चव्वेचाळीस मासे प्रकारचे मिळायचे मासे होते. मिळायचे. आता 25 ते 30 प्रकारचे मासे शिल्लक राहिले. मग तुम्ही त्या सांगा रत्नागिरीतल्या युवकाला मी असं सांगेन की तू इथं ये, इथं 3 दिवस पाणी पी आणि रत्नागिरीत जाऊन राहा. हे जे पाणी आहे ते समुद्रात 2.5 ते 3 किलोमीटर पुढे नेऊन सोड. म्हणजे जे शेत पित नाही ते पाणी म्हणजे भरतीच्या वेळेला सुद्धा ते वरत येतं कामा नाही. हा त्याच्याकडचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. ते 100 मीटर पण नाही सोडत येतो. दुसरी गोष्ट अशी की याचा एरियाच मुळी 200 किलोमीटरचा आहे आणि हा नुसता एरिया पाण्यामुळे नाहीये, हवेचं काय हवेचं सुद्धा आहे. आमच्या घरचेही काळजी करतायत, हो उद्या तुम्हाला कॅन्सर झाला नाही म्हणजे झालं, कारण हा हवेतून सुद्धा पसरतो आहे. मग त्याला म्हणा ही जी हवा समुद्रावरची आहे ती रत्नागिरीकडनंच इकडे येते ना, किंवा रत्नागिरीला जाते ना. आणि कोण म्हणतात तिकडं काय आणि तिकडं काय, त्यांना म्हणते ये ना इथे बस ना. इथं आमचं असं त्यांना चॅलेंज आहे की असं म्हणणार ना, इथं येऊन एक 10 दिवस बसा, सोबत बसा, मग तुम्हाला तुम्हाला कळेल ना. कळेल. तुम्ही इथं 10 दिवस या आणि इथल्या प्रत्येक कामगाराची मुलाखत घ्या. इथला प्रत्येक कामगार जरी हे पटत असलं हे आपल्या जीवावर बेतणार आहे, पण शेवटी पोटाच्या खळगीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो नाईलाज म्हणून काम करतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही गुलाम तयार करण्याचा हा कारखाना. बरोबर माझं असं म्हणणं आहे, अशोकराव जाधवांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा इथे या, तुम्ही या. अरे हा हे प्रदूषण हवेतून सुद्धा पसरतंय, त्याला कोण जबाबदार आहे? ही कंपनी जावी हा. आणि ह्याच्यामध्ये कुठलाही आमचा हेतू नाही की ह्याच्यामध्ये मानव वंश जगला पाहिजे, बस. प्राणी जगलं पाहिजे, ह्याच्यापुढे काही नाही. आम्हाला यांनी उद्या 2 ओळीचं पत्र दिलं का आम्ही एका बाजूला ही लढाई लढत असताना आम्ही कायदेशीर लढाई सुद्धा लढतो आहोत. आम्ही कायदेशीर लढाई पण ठेवले यांच्यावर आहे, नुसतं म्हणजे समोर अगदी नाही. वेळ पडली तर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्याची सुद्धा आमची आम्ही तयारी केली. ठेवली. सगळे त्याचे पुरावे त्यांचे आमच्याकडे आम्ही तयारी केली. पुरावेच घेतले पुरावे काय आणि काय ते आम्ही कोर्टात सादर करू. करू. इथं काही जण आम्हाला म्हणतात तुमच्याकडे काय ते दाखवा येतं. अरे दाखवून काय करायचं की 29 तारखेला त्यांनी जे आम्ही त्यांना पत्र दिलंय त्या पत्रावर आपण काही मुदत घालतो. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये सगळ्यात मोठी दोषी आहे ते प्रदूषण महामंडळ आहे आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांचे वरिष्ठ म्हणून. नैतिक जबाबदारी आहे जिल्ह्याचा प्रमुख म्हणून. जिल्हा अधिकारी आणि PSP ची जबाबदारी आहे ना. हो इथं आमच्या इथं होमगार्ड ठेवतात आमचं संरक्षण करतात, आम्ही त्याला काय म्हणत नाही, कारण ती त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांचा एक साधा रिपोर्ट नाही वरती.